हिंदीवरून टीका करताना संदीप देशपांडे यांची जीभ घसरली आहे। सरकारमधील लोकांचा देशपांडे यांच्याकडून शंढ असा उल्लेख करण्यात आलेला आहे। सरकारमध्ये शंढ बसले असतील तर मराठी माणसाने काय करावं? विधान भवनातील फक्त हिंदी इंग्रजी मजकुरावरून तोफ डागण्यात आली। लोकसभेचा कार्यक्रम असल्याने हिंदी इंग्रजी बोललं जातं असं नीलम गोरे यांनी यावेळी म्हटलंय। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदा सुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहे ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। दरम्यान संदीप देशपांडे यांनी केलेल्या शंढ वक्तव्यावरून नंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले, पाहूयात। मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाहीये, पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा। नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत, तर मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे। विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे, कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती। ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे। उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्येही जायला तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।